नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आर्मी एमईएस भरती 2024 तर्फा 41,822 जागांसाठी आर्मी एमईएस मध्ये जे मित्रांनो भरती निघत आहे आणि या भरतीचं जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे हे मित्रांनो जुलै महिन्यामध्ये आलं होतं आणि जेव्हा सुद्धा या कोणत्याही भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन येते तर मित्रांनो भरती कन्फर्म असते। एक लक्ष भरती मित्रांनो निघत आहे आर्मी एमईएस ची आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली जे या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आर्मी एमईएस ला मित्रांनो मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस सुद्धा म्हटलं जाते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना जे मित्रांनो आर्मी भरतीमध्ये या अगोदर फॉर्म भरता आला नाही, कारण की आर्मी भरतीमध्ये वयोमर्यादा खूप कमी आणि या आर्मी एमईएस या भरतीमध्ये एज लिमिट मित्रांनो जास्त आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, मुलींना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे, मुलींना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, मुलींना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। आणि आर्मी एमईएस भरतीमध्ये जर या भरतीचे जे मित्रांनो फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे, ही भरती कधीपर्यंत येणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असते की सर्वात आधी लेखी परीक्षा असते, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती लागते, त्याचबरोबर पगार किती असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आर्मी एमईएस या भरतीबद्दल सांगणार आहे। आणि मेन म्हणजे हे सुद्धा सांगणार आहे की ही भरती मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड। महाराष्ट्रातील बऱ्याच मुला मुलींचं जे मित्रांनो आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न राहिलं, कारण की याआधी सुद्धा मित्रांनो इंडियन आर्मीची भरती निघाली होती, तर लॉकडाऊन पासून मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही, कारण की मुलांचं जे मित्रांनो स्वप्नच राहिलं होतं। 2019 मध्ये जे मित्रांनो लॉकडाऊन आलं होतं, तर त्यामुळे जे मित्रांनो सर्व भरत्या बंद होत्या। आर्मीच्या जवळपास 3 वर्ष ज्या मित्रांनो भरत्या बंद होत्या, तर ज्या मुलांना जीडी भेटत असते मित्रांनो 3 वर्ष, तर त्या मुलांच्या 3ही जीड्या ज्या मित्रांनो चालल्या गेल्या होत्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या मित्रांनो आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही। आणि यावर्षी अग्निवीरची ज्या मित्रांनो भरती चालू झाली, तर यामध्ये सुद्धा वयोमर्यादा ज्या मित्रांनो हे खूप कमी आहे, म्हणजे 17.5 ते 21 वर्षापर्यंत आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही। तर पहा मित्रांनो खचून जाऊ नका, तर या भरतीमध्ये जे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, कारण की या भरतीमध्ये एज लिमिट मित्रांनो जास्त आहे, ठीक आहे। तर तुम्हाला सांगून देतो आर्मी एमईएस या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। 41,822 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघत आहे आणि ही भरती मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो एक तर फेब्रुवारी ते जानेवारी महिन्यामध्ये जे मित्रांनो फॉर्म चालू होऊ शकते, एक तर जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरणे सुरू होऊ शकते किंवा फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिन्यामध्ये। तर या 2 ते 3 महिन्यामध्ये जे मित्रांनो तुम्हाला आर्मी एमईएस ही भरती पाहायला मिळणार आहे। तर 41,822 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर यामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारचे पद असणार आहे। पहिलं जे पद आहे ते आहे मित्रांनो मेटचं, तर मेटमध्ये जागांचा जर विचार केला तर 27,920 यामध्ये जागा असणार आहे आणि या मेटमध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। त्यानंतर दुसरं जे पद आहे ते मल्टीटास्किंग स्टाफ एमटीएस, तर यामध्ये 11,316 जागा असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर ड्राफ्ट्समॅनच्या यामध्ये 944 जागा असणार आहे, त्याचबरोबर स्टोअर किपरच्या 1026 जागा असणार आहे, त्याचबरोबर सुपरवायझरच्या 534 जागा असणार आहे, त्याचबरोबर बॅरेक स्टोअर ऑफिसरच्या 120 जागा असणार आहे, त्याचबरोबर आर्किटेक्ट कॅडरच्या ज्या मित्रांनो या ठिकाणी 44 जागा असणार आहे। तर टोटल 41,822 जागांसाठी ज्या मित्रांनो ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर विचार केला तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीच्या मुलांना, एससी एसटी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। जनरल ओबीसी डब्ल्यूएस साठी 100 फी असणार आहे, एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे। तर परमनंट भरती आहे मित्रांनो आर्मी एमईएस 2024 मध्ये जे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत जे मित्रांनो ही भरती निघणार आहे, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमचं लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। सर्वात आधी तुमची या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे, तर लेखी परीक्षा ही मित्रांनो 100 मार्काची असणार आहे, ज्यामध्ये जीके 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25
25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर रिझनिंग, त्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं जाते, याचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरच्या यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे सर्वात आधी, आणि यामध्ये 2 घंट्याचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आणि दुसरा जो तुमचा टप्पा असणार आहे ते असणार आहे मित्रांनो ग्राउंड। तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 170 सेंटीमीटर लागणार आहे। महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर यामध्ये उंची लागणार आहे। त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे मुलं असाल तर एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे, आणि महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 152 सेंटीमीटर यामध्ये उंची लागणार आहे। छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये पहा, दोनच इव्हेंट आहे। एका मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग आहे आणि दुसरा मित्रांनो 1600 मीटर रनिंग। तर पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे, आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा ज्या मित्रांनो तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी यामध्ये 8.5 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असणार आहे। ती तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथं मेडिकल। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर ही जी भरती आहे जानेवारी, फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ज्या मित्रांनो या भरती निघण्याचे जास्त चान्सेस आहे। तर शॉर्ट नोटिफिकेशन ज्या मित्रांनो जुलै महिन्यामध्ये आलेलं, लवकरच ज्या मित्रांनो हे भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून मित्रांनो अभ्यास करा। ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये लागत आहे, जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास सुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर प्रॅक्टिस सुद्धा चालू ठेवा, ठीक आहे। आणि सिलेबसनुसार अभ्यास करा। चांगले ज्या मित्रांनो पुस्तक आहे मार्केटमध्ये, तर ह्या सिलेबसनुसार चांगले पुस्तक घ्या। पहा, जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा। तर लवकरच ज्या मित्रांनो ही भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर 41,822 जागांसाठी आर्मी एमएस ही ज्या मित्रांनो भरती निघत आहे। तर आतापासून अभ्यास करा मित्रांनो, सेल्फ स्टडी करा। नुसतं मित्रांनो क्लास केले तर चालणार नाही, तर तुम्हाला मित्रांनो सेल्फ स्टडी सुद्धा करावं लागणार आहे। पुस्तकामधून 8-8 घंटे 10-10 घंटे कमीत कमी अभ्यास करा तुम्ही। त्याचबरोबर जे मित्रांनो तुम्हाला आताच सांगून देतो, सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, कारण की आपण एक वेळा जर या सोशल मीडियामध्ये घुसलो, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, यूट्यूबमध्ये म्हणा, तर कुकळल्या जे मित्रांनो आपण चाललो जातो आणि दिवस कसा निघते काही जे मित्रांनो मालूम होत नाही। एक लक्षात ठेवा, तर कुकळल्या आपला टाइम वेस्ट ज्या मित्रांनो या सोशल मीडियावर होत आहे। तर या मोबाईलचा ज्या मित्रांनो तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे। ह्या मित्रांनो आपण जे कंट्रोलमध्ये राहिलो पाहिजे। मोबाईल अभ्यास करायच्या अगदी लॉक करून द्यायचा, आणि मोबाईल मित्रांनो पाहायचाच नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जर समजा एकदम अर्जंट काम आहे तेव्हाच मित्रांनो मोबाईलमध्ये पाहायचं। तर पहा, आपल्या मनाला मित्रांनो तुम्ही एक हे करून घेता की आपल्या मनापासून मित्रांनो आपण अभ्यास करून घेतला पाहिजे, की आपल्याला नाही आज दिवसभर एवढा टार्गेट पूर्ण करायचा आहे, एवढा अभ्यासच मित्रांनो आपल्याला करायचा आहे। तर मनाला जे मित्रांनो तुम्ही समजावा, ठीक आहे। तर आतापासून ज्या मित्रांनो सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, आणि आतापासून चांगला अभ्यास करा, ठीक आहे। ही भरती ज्या मित्रांनो लवकरच निघणार आहे आर्मी एमएसची, तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा, कारण की मी तुम्हाला आतापासून कोण सांगणार, आतापासून जर तुम्ही अभ्यास केला चांगली तयारी होणार आहे। चांगली तयारी झाला तर मित्रांनो चांगला तुमचा रिझल्ट असणार आहे, तुमचंच मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होणार आहे। नाहीतर काय कसे महारथी असते, जेव्हा फॉर्म चालू होते तेव्हाच मित्रांनो अभ्यासाला लागते, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू, 41,822 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आर्मी एमएस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।